नमस्कार. संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. माझं नाव आहे सोनाली जाधव. संस्कृत टीचर हा चॅनल खास करून संस्कृत शिकणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी बनवला आहे, जेणेकरून त्यांना संस्कृत भाषा शिकण्यासाठी सोपी होईल. आज आपण पाहणार आहोत स्टँडर्ड आहे 8, सब्जेक्ट आहे संस्कृत, बोर्ड महाराष्ट्र आणि इयर आहे 2020 आणि 21. आज आपण पाहणार आहोत लेखन कौशलम म्हणजेच निबंध आणि अनुवाद, जो की ज्यांचं संपूर्ण पुस्तक आहे संस्कृतचं, त्याचं पेज नंबर आहे 50 पान नंबरवर 50 या पान नंबरवर लेखन कौशलम आहे, ज्यात तुम्हाला 5 निबंध दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये योग्य ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला पेज दिसेल जेव्हा तुम्ही पान नंबर 50 वर येता तेव्हा. आता इथे बघा, सूचना दिलेली आहे. उचितम पर्यायम चित्वा निबंधम पूरयत. उचित पर्याय निवडून, ठीक आहे, चित्वा म्हणजेच काय, निवडून, निबंध तुम्हाला काय करायचं आहे, पूरयत म्हणजेच पूर्ण करायचा आहे. पूरयत हे आज्ञार्थ रूप आहे, कारण ऑर्डर दिलेली आहे जे तुम्हाला 9वी मध्ये येणार. चित्वा हा त्वांत प्रत्यय आहे, हे सुद्धा तुम्हाला 9वी मध्ये येणार आहे, तेव्हा तुम्ही डिटेलमध्ये त्याचा अभ्यास करणार आहात. आता सांगायचं झालं तर शॉर्टमध्ये सांगते की जिथे जिथे तुम्हाला त्वा असा प्रत्यय दिसतो, त्वा असा शब्द दिसतो कुठे लागलेला, त्याचा अर्थ खाऊन पिऊन असा घ्यायचा असतो. जसं की इकडे आहे योग्य पर्याय, उचित पर्याय निवडून असा अर्थ झाला, ठीक आहे. तर या प्रकारे त्वा प्रत्यय यूज केले जातात निबंधामध्ये, आणि मराठीमध्ये ऊन हून असा त्याचा अर्थ घेतला जातो. सुरुवात करूया आपण. पहिला निबंध आहे आपल्या गणपती बाप्पांचा, म्हणजेच श्री गणेशः. देवहचा टेबल फॉलो करतो गणेशः शब्द, कारण गणेश हा अकारांत पुल्लिंग शब्द आहे. श्री गणेशः डॅश देवता. मी इथे डॅश पकडते कारण आपल्याला कन्फ्यूज नको. मग गणपती ही कशाची देवता आहे? 2 ऑप्शन दिलेले आहेत, एक तर विद्येची आणि दुसरी आहे धनाची. तर गणपती ही स्पेशली विद्येची देवता आहे. विद्या देणारा असा कोण असतो? गणपती असतो. त्यामुळे इथे तुमचं उत्तर येणार विद्यायाः. गणेशः, श्री गणेशः विद्यायाः देवता. विद्येची, त्याच्यामुळे इथे कुठली विभक्ती झालेली आहे? षष्ठी विभक्ती झालेली आहे, म्हणून माला याहा प्रमाणे विद्यायाः असं झालेलं आहे. पुढे आहे श्री गणेशः बुद्धिम डॅश. श्री गणेश बुद्धी देतो. आता इथे यच्छन्ती येणार की यच्छती येणार? तर इथे आपलं उत्तर येणार आहे यच्छती, कारण गणपती हा एकच आहे, त्यामुळे आपण एक वचनाच्या नुसार यच्छती हे प्रथम पुरुष एक वचन प्रत्यय परस्मै काळपद वर्तमान काळाचं वापरलेलं आहे. पुढचं वाक्य, श्री गणेशस्य डॅश शंकरः. श्री गणपतीचे शंकर कोण आहेत? माता की पिता? पिता. त्यामुळे आपलं पिता इथे उत्तर येणार आहे. पिता हे पितृ शब्दाचं प्रथमा एक वचन आहे. पुढे आहे कार्तिकेयः अस्य भ्राता अस्ति की नास्ति. कार्तिकेय हा गणपतीचा भाऊ, भ्राता म्हणजे भाऊ, आहे की नाही? तर आहे, म्हणून इथे काय येणार? अस्ति. अस्य म्हणजेच कार्तिकेय याचा, याचा म्हणजेच कोणाचा? गणपतीचा. पुढे आहे श्री गणेशस्य येणार की श्री गणेशाय येणार? पुढचं वाक्य वाचूया, मग आपल्याला कळेल. मोदकाः रोचन्ते. इथे कुठला धातू आलेला आहे? क्रियापद आलेला आहे रोचन्ते, रुच रोच. आणि नेहमी लक्षात ठेवा, रुच रोच जेव्हा येतं तेव्हा त्याला नेहमी चतुर्थीची अपेक्षा असते. त्यामुळे गणेशस्य ही षष्ठी आहे देवस्य प्रमाणे, आणि श्री गणेशाय ही चतुर्थी आहे देवाय प्रमाणे. त्यामुळे तुमचं उत्तर काय येणार सांगा मला? श्री गणेशाय असं येणार. ज्याला आवडतं त्याची आपण चतुर्थी करतो. मोदक कोणाला आवडत आहेत? गणपतीला. त्यामुळे गणपतीची काय झालेली आहे? ते चतुर्थी, म्हणून देवाय प्रमाणे श्री गणेशाय झालेलं आहे. डॅश नमः. आता ज्याला नमस्कार करायचा असतो त्याची पण नेहमी चतुर्थीच होते, म्हणून इकडे सुद्धा काय येणार आहे?
श्री गणेशाय नमः. आत्तापर्यंत आपण जितकी मराठी लोक आहोत किंवा हिंदू लोक आहोत, श्री गणेशाय नमः असा मंत्र खूप वेळा बोलतो, बरोबर. पण आत्ता आपण संस्कृत शिकतोय, त्यामुळे आत्ता आपल्याला एक्झॅक्टली समजले की आपण श्री गणेशाय नमः असंच का म्हणतो, श्री गणेशम नमः असं का नाही म्हणत. कारण आपण संस्कृतमध्ये एक रूल शिकलेलो आहोत की ज्याला नमस्कार करायचा असतो त्याची नेहमी चतुर्थी विभक्ती करायची, आणि म्हणून तिथे श्री गणेश नमः असं न बोलता श्री गणेशायच म्हटलं जातं. तर नेक्स्ट टाइम तुम्ही कुठल्या आरतीला असाल, कुठल्या देवळात असाल आणि तुम्हाला कोणी विचारलं, हां बाबा तू संस्कृत शिकतोस, तर एखादं आम्हाला समजावून सांग गोष्ट की तू काय शिकलास, तर तुम्ही ही गोष्ट नक्कीच सांगू शकता. हा एक सोपा मंत्र आहे जो आपण बोलतो की श्री गणेशाय नमः. तर तुम्ही सांगू शकता की श्री गणेशायच नमः आपण का म्हणतो, कारण संस्कृतमध्ये आम्हाला शिकवलं जातं ज्याला नमस्कार करायचा असतो त्याची नेहमी चतुर्थी विभक्ती असते, म्हणून श्री गणेशः असं न बोलता आपण तिथे श्री गणेशाय नमः असंच बोलतो. ओके, आता एकदा पुन्हा उत्तरं सांगते मी. विद्यायाः यच्छति पिता अस्ति श्री गणेशाय श्री गणेशाय. कळलेलं आहे तुम्हाला? व्हेरी गुड. पुढे जाऊया आता आपण. दुसरा निबंध जो आहे तो आहे मम शाला, म्हणजेच पाठशाला विद्यालय. आता शाला शब्द घेतलाय त्याच्यामुळे आपल्याला माला शब्द लक्षात ठेवायचा आहे, कारण शाला शब्द माला शब्दाला फॉलो करणार, आकारांत स्त्रीलिंगी. पहिलं वाक्य आहे सरस्वती विद्यालयः इति डॅश शाला. मह्यम शाला येणार की मम शाला येणार? मम शाला येणार. मम म्हणजेच माझी, माय. ठीक आहे. मह्यम म्हणजेच काय? माझ्यासाठी असं म्हणायचं असेल, कारण ही चतुर्थी आहे, माझ्यासाठी, तर आपल्याला माझ्यासाठी असं न वापरता मम म्हणजेच माझी शाळा आहे असं म्हणायचं आहे. अस्मद शब्द आहे हा, अस्मद सर्वनाम, अहम आवाम वयम वाला. ठीक आहे. नेक्स्ट आहे पुढचं वाक्य अहम अष्टमी कक्षायाम डॅश. आता अहम आहे म्हटल्यावर ती प्रत्यय लागतो की मी प्रत्यय लागतो? मी प्रत्यय लागतो. व्हेरी गुड. त्यामुळे आपलं वाक्य काय येणार? अहम अष्टमी कक्षायाम पठामी. मी 8वी इयत्तेत शिकतो किंवा शिकते. मम शाला डॅश अस्ति. नगरे अस्ति लिहिणार तुम्ही की नगरात अस्ति लिहिणार? इथे तुम्ही लिहिणार आहात नगरे अस्ति, कारण नगरे हे वनेप्रमाणे सप्तमी, आणि सप्तमी ही आपल्याला नेहमी लोकेशन दाखवते. ठीक आहे. कोणीही मराठीसारखं इथे घेणार नाही आहेत की आपण बोलतो ना तू कुठे जातोयस किंवा कुठे आहेस, मी नगरात आहे, तर तो वाला नगरात इथे नाही आहे. समजलं? इथे नगराचा अर्थ नगरापासून असा होतो संस्कृतमध्ये, आणि नगरे या शब्दाचा अर्थ नगराच्या आत असा होतो. त्यामुळे तुम्हाला सप्तमी विभक्ती लिहायची आहे. मम शाला माझी शाळा नगरात आहे. मराठीमध्ये ज्याला आपण नगरात बोलतो त्याला संस्कृतमध्ये नगरे असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर ते मराठीचे इथे कन्फ्यूज होऊ नका. देवाप्रमाणे ही पंचमी विभक्ती आहे, उन्हून पासून. मम शालायाम बहुनी पुस्तकानी विद्यते येणार की विद्यन्ते येणार? आता बहुनी म्हणजेच भरपूर पुस्तके, माझ्या शाळेत भरपूर पुस्तके असतात असं म्हणायचं. तर असतात मध्ये विद्यते येणार की विद्यन्ते येणार? काय येणार? विद्यन्ते, कारण अंते प्रत्यय लागणार आहे. आत्मने पदाचा बहुवचन, कारण पुस्तकं एक नाही आहे, पुस्तकं भरपूर आहे, त्याच्यामुळे विद्यन्ते लागणार आहे. पुढे आहे सर्वे छात्राः येणार की छात्राणाम येणार? ते तुम्ही डिस्कस करूया आपण. पहिलं वाक्य वाचू. सर्वे डॅश अध्ययनप्रियाः सन्ति. सर्व मुले ही अध्ययनप्रिय आहेत, म्हणजे शिकण्यासाठी खूप आसुसलेली आहेत किंवा शिकण्यासाठी खूप प्रिय अशी मुलं आहेत. ठीक आहे. तर छात्राः येणार की छात्राणाम येणार सांगा? छात्राः, कारण कर्ताच आहे, तर देवाः प्रमाणे सर्वे छात्राः अध्ययनप्रिया सन्ति. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. अध्ययन म्हणजेच शिकणे आणि अध्यापन याचा अर्थ होतो शिकवणे. तर इथे सर्व मुलं शिकण्यासाठी खूप उत्साही आहेत, शिकणं त्यांना खूप आवडतं. आता इथे काय येणार? डॅश पाठशाला अतीव रोचते. मला माझी शाळा अतिशय आवडते.
आता पुन्हा इथे रोचते धातू आलेला आहे, जसं आपण इथे मोदकांसाठी बघितलेला. मोदक कुठे पाहिलं होतं आपण? इथे, बरोबर. आणि मी सांगितलेलं जे आपल्याला ज्याला आवडतं त्याची चतुर्थी, म्हणून गणपतीला आवडतं म्हणून गणपतीची आपण चतुर्थी केली. आता इथे कोणाला आवडते शाळा? मला आवडते की नाही? मग मलासाठी अहम शब्द आहे, मग अहमची पण मी चतुर्थी करणार. चतुर्थी काय आहे अस्मदमध्ये? अस्मद शब्द ओपन करा, त्याच्यात चतुर्थी एकवचन काय आहे? मय्यम. मग इथे तुम्ही काय लिहिणार? मय्यम पाठशाला अतीव रोचते, मला माझी शाळा अतिशय आवडते. कळलेलं आहे? व्हेरी गुड. एकदा उत्तर सांगते. मम पठामि नगरे विद्यन्ते छात्राः मह्यम. पुढचा निबंध आहे तो आहे मयूरः. मयूरः म्हणजेच मोर, पिकॉक. मयूरः वर्षाकाले डॅश. नृत्या मी येणार की नृत्य ती येणार? नृत्य ती येणार, कारण हा प्रथम पुरुष आहे. आपण स्वतःबद्दल बोलतोय का नृत्यामी बोलायला? नाही ना, आपण एक मोर आहे त्याच्याबद्दल बोलतोय. इंग्लिशमध्ये आपण त्याला थर्ड पर्सन बोलतो आणि संस्कृतमध्ये आपण त्याला प्रथम पुरुष म्हणतो, बरोबर. म्हणून तिथे नृत्य ती येणार. सेकंड, तस्य नृत्यम अतीव डॅश वर्तते. रमणीयम वर्तते वा तापकारम वर्तते? तर रमणीयम, त्याचा डान्स, त्याचं नृत्य अतिशय रमणीय. रमणीय म्हणजेच अतिशय सुंदर असते. वर्तते म्हणजेच असते. तापकारकम याचा अर्थ होतो खराब असणे किंवा डोक्याला ताप देणारं असं असतं. असं असतं का? नाही. उलट आपण तर वाट बघतो की मोर दिसला तरी आपल्याला जास्त समाधान कधी मिळतं? जेव्हा तो डान्स करतो किंवा पिसारा फुलवतो तेव्हा. त्याच्यामुळे त्याचा डान्स जो आहे तो अतिशय रमणीय असा असतो. विद्यन्ते याचा अर्थ सुद्धा असणे असाच होतो आणि वर्तते याचा अर्थ सुद्धा असणे असाच होतो. सिमिलर वर्ड आहेत ते. जलपूर्णम मेघम डॅश दृष्ट्वा सह नृत्यती. जलपूर्ण म्हणजे पाण्याने भरलेले मेघ आकाशामध्ये पाहून सह नृत्यती म्हणजे तो नाचतो. आता इथे कुठलं येणार? लोकेशन आहे की नाही? आकाश. मग मी तुम्हाला वरतीच सांगितलेलं इथे नगरेचं करताना की जेव्हा एखादी लोकेशन असते किंवा नगराच्या आत आकाशामध्ये असं काहीतरी लोकेशन असेल तेव्हा सप्तमी विभक्ती आणि आकाशचं काय होणार? मग सप्तमीमध्ये आकाशे असं होणार आहे, वनेप्रमाणे किंवा देवेप्रमाणे. कळलं? त्यामुळे इथे परत सेम चूक करायची नाही आहे, आकाशे लिहायचं आहे. आकाशात नाही, आकाशात याचा अर्थ आकाशापासून असं होतं संस्कृतमध्ये. दृष्टवा म्हणजेच काय? पाहून. जसं मी तुम्हाला इथे सांगितलेलं आठवते तुम्हाला की चित्वा म्हणजेच करून, निवडून, तसं इथेच परत तुम्हाला त्वा प्रत्यय आलेला आहे, दृष्टवा. ठीक आहे, म्हणजेच पाहून. आकाशात पाण्याने भरलेले ढग पाहून तो नाचतो. सह शारदा देव्याः वाहनम अस्ति की नास्ति? अस्ति. शारदा देवी म्हणजे कुठली देवी? आपली सरस्वती देवी. आणि देव्याः का झालेला आहे? कारण देवी शब्द नदी शब्दाला फॉलो करतो, म्हणून नद्याः प्रमाणे देव्याः असं झालेलं आहे. षष्ठी एकवचन. तो सरस्वती देवीचे वाहन आहे, अस्ति. सह डॅश खगः इति प्रसिद्ध. मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे की नाही भारत देशाचा? म्हणून मग राष्ट्रीय येणार की राष्ट्रीया येणार? राष्ट्रीय येणार, कारण खगः प्रमाणे राष्ट्रीय. राष्ट्रीय हे विशेषण आहे आणि विशेषण नेहमी विशेष्यालाच फॉलो करतं. ठीक आहे, त्याच्यामुळे इथे खगः असेल तर आपलं राष्ट्रीय असंच येणार आहे. विशेषण तुम्हाला टॉपिक आहे पुढे, तेव्हा आपण तो डिटेलमध्ये शिकणार आहोत. इथे काय आहे? परत एकदा उत्तर सांगते. नृत्यती, रमणीयम, आकाशे, अस्ति, राष्ट्रीय. ओके, कळलेलं आहे? पुढे जाऊया. नेक्स्ट आहे संस्कृत भाषा, जी आपण शिकतोय तिच्याबद्दलच हा निबंध आहे. संस्कृत भाषा अतीव डॅश भाषा. प्राचीना भाषा वा नूतना भाषा? प्राचीना. संस्कृत भाषा ही अतिशय प्राचीन भाषा आहे, जुनी भाषा आहे. डॅश भाषा डॅश भाषा इति तस्याः ख्याती. कोणाची भाषा म्हणून तिची खूप ख्याती आहे? कोणाची भाषा म्हणून ती जास्त फेमस आहे? देवांची ना.
मग देवांची साठी आपण देवा नाम लिहिणार की देवही लिहिणार? देवा नाम लिहिणार आपण. देवही अजिबात लिहिणार नाही आहोत. देवांची षष्ठी विभक्ती आपण वापरायची आहे. देव टेबल बघा, षष्ठी एकवचन देवा नाम येतं की नाही, म्हणून आपण देवा नाम लिहिलेलं आहे इथे. देवही तर तृतीय बहुवचन येतं, ते चालणार नाही. देवांची भाषा अशी तिची ख्याती आहे. तिची म्हणजेच कोणाची? संस्कृत भाषेची ख्याती आहे. म्हणजेच काय? ती प्रसिद्ध आहे. देवांची भाषा म्हणजे असं बोललं जातं की संस्कृत भाषा ही भाषा फक्त देव बोलायचे आधीच्या काळामध्ये, त्यामुळे ती इतर जास्त जणांना अवगत नव्हती. सो आपण जी भाषा शिकतोय त्या भाषेमुळे तुम्ही देवांची बोलू शकता. तसं तू प्रत्येक गोष्ट मनातून बोलली की त्याच्यापर्यंत पोहोचतेच, पण संस्कृत निबंधामध्ये आणि संस्कृत वाङ्मयामध्ये असं सांगितलं की संस्कृत भाषा ही देवभाषा आहे, देवांची भाषा आहे. ओके, सो नेक्स्ट करूया. ऋग्वेदः, सामवेदः, यजुर्वेदः, अथर्ववेदः च संस्कृत भाषायाः डॅश एव. हे काय आहेत? 4 वेद आहेत आपले, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. आणि हे संस्कृत भाषेचे भूषण आहेत. ओके, म्हणजे यांना खूप महत्त्व आहे कारण हे संस्कृत भाषेतले वेद आहेत म्हणून. आणि जसं की संस्कृत भाषेचे ज्वेलरीज आहेत हे 4 वेद. मग भूषणानी येणार की भूषणानाम येणार सांगा इथे मला? इथे येणार भूषणानी, कारण बहुवचन. वनम वने वनानी, भूषणम भूषणे भूषणानी. समजले? व्हेरी गुड. पुढे आहे संस्कृत भाषायां बहुनी सुभाषितानी अस्ति वा नास्ति. अस्ति येणार की संती येणार? संस्कृत भाषेमध्ये भरपूर सुभाषिते आहेत. आता भरपूर आहेत म्हटल्यावर अनेक वचन आपण संती वापरणार. बहुनी म्हणजेच भरपूर. सुभाषित म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? जे आपण पाठ करतो ना, आत्मनेपद. संस्कृतमधल्या ज्या कविता असतात, जी चांगली चांगली वचनं असतात, जे तुम्हाला काही नाही काही शिकवत असतात श्लोक, त्यांना सुभाषित म्हणतात. आणि संस्कृत भाषेमध्ये भरपूर सुभाषित आहेत, तर इथे संती येणार. संस्कृत भाषायाः अभ्यासेन वाणी डॅश भवती. निर्दोषा की सदोषा? निर्दोष म्हणजेच दोष रहित, विदाउट एनी फॉल्ट. ओके, आणि सदोष म्हणजे ज्याच्यामध्ये फॉल्ट आहेत. तर संस्कृत भाषा तुम्ही बोलल्यामुळे तुमचे उच्चार हे निर्दोष होतात, म्हणजे तुम्ही स्पष्ट बोलता. कारण संस्कृत भाषेमध्ये असे स्वर असतात, त्यांची रचना, त्यांच्या कवितांची रचना अशी असते की तुमच्या जिभेला प्रॉपर वळण आणि तुमच्या कंठामधून व्यवस्थित आवाज निघण्यासाठी मदत करतात. तुम्ही साधा ओमचा जरी जप केलात किंवा ओम साऊंड जरी तुम्ही बोलात तरी तुमचा जो कंठ असतो तो मोकळा होतो. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की जे लोक गायनाचा रियाज करतात ते आधी खूप प्रॅक्टिस करतात, त्याच्यासाठी अभ्यास करतात आणि मग गाणं चालू करतात नेहमी. सो संस्कृत भाषेमुळे तुमची वाणी निर्दोष होते, म्हणजेच दोषरहित होते, तुम्ही खूप स्पष्ट बोलता. संस्कृत भाषा डॅश प्रिया भाषा असती. काय येणार? हे सोप्पं आहे. मम प्रिया भाषा असते. संस्कृत भाषा ही माझी सगळ्यात आवडती अशी भाषा आहे आणि आय होप ती आता तुमची सुद्धा आवडती झाली असेल. ओके, सो आपण एकदा परत उत्तरं सांगूया. प्राचीना देवानाम, भूषणानी, संती, निर्दोषा आणि मम. आता शेवटचा आपला एक निबंध बाकी आहे. आंबेडकर महोदय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निबंध आहे. भीमराव रामजी आंबेडकर महोदय भारतीय संविधानस्य डॅश अकरोत. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचं संविधान लिहिलं, निर्माण केलं. ठीक आहे, संविधान म्हणजेच काय? कॉन्स्टिट्यूशन, इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आता इथे काय येणार? निर्माणम येणार की निर्माणस्य येणार? तर इथे येणार निर्माणम. ठीक आहे, द्वितीय. निर्माणस्य म्हणजे निर्माणाचे, तर ते तर काही येणार नाही, त्याच्यामुळे कॅन्सल आहे. ठीक आहे, आंबेडकरांनी भारताचं संविधान निर्माण केलंय. अकरोत पास्ट टेन्स आलेला आहे कारण ही जुनी गोष्ट आहे, झालेली गोष्ट आहे. महाराष्ट्रे जातः सह बाल्याय येणार की बाल्ये अतीव कष्टम अनुभवत. म्हणजे महाराष्ट्रात झालेल्या त्या मुलाने म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लहानपणापासूनच अतिशय कष्ट अनुभवले. आता इथे
लक्षात ठेवायचं आहे लहानपणापासून याच्यासाठी शब्द आहे बाल्ये. ओके, बाल्ये म्हणजेच लहानपणापासून. ल्यबंत अव्यय आहे जे तुम्हाला पुढे येणार आहे 9वी मध्ये. आत्ता एवढंच लक्षात ठेवा की इथे बाल्य येणार, की लहानपणापासून अतिशय कष्ट अनुभवले होते. सगळं पास्ट टेन्स मध्येच आहे. सह विदेशम गत्वा बॅरिस्टर इति उपाधिम डॅश. त्यांनी म्हणजे कोणी, तर आंबेडकरांनी विदेशामध्ये जाऊन परत तो आलेला आहे बघा, करून, खाऊन, चित्वा, निवडून, दृष्टवा, पाहून, तसं गत्वा म्हणजे जाऊन. त्यांनी विदेशामध्ये जाऊन बॅरिस्टर नावाची जी उपाधी, जी पदवी आहे, एक डिग्री, ती मिळवली. मग इथे अलभत कुठलं वालं येणार सांगा बरं. हे तुम्हाला भाषासूत्रम 4 मध्ये आहे. अलभत हे पहिलं वालं येणार, विदाऊट हलंत वालं हे येणार नाही. याला हलंत आहे हे येणार नाही, कारण लभ हा धातू आत्मने पदाचा धातू आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मी पेज नंबर हवं तर सांगते. भाषासूत्रम 4 यामध्ये तुम्हाला पेज नंबर आहे 64. 64 वर तुम्हाला ऑरेंज कलरचा तक्ता बघायचा आहे. लंग प्रत्यय आहेत, म्हणजेच लंग प्रत्यय म्हणजे भूतकाळा. परस्मय पद पण आहे आणि आत्मने पद पण आहे. ऑरेंजवाला आत्मने पद आहे. तिथे तुम्ही प्रथम पुरुषाचं एक वचन बघितलं तर तिथे फक्त त दिसेल, पूर्ण त. तर तो इथे वापरलेला आहे, कारण आपण प्रथम पुरुष वापरतोय म्हणून इथे त येणार आहे. तदनंतरम सह डॅश प्रत्यागच्छत. त्यानंतर ते स्वतःच्या देशात गेले, म्हणजे त्यांनी विदेशात जाऊन बॅरिस्टर पदवी मिळवली आणि तर परत ते स्वतःच्या देशात आले. मग नेहमी लक्षात ठेवा, गमगच्छ जेव्हा धातू असतो तेव्हा नेहमी द्वितीया होते, त्याच्यामुळे ते स्वदेशम होणार, देवम प्रमाणे. ठीक आहे, स्वतःच्या देशात आले. आता तुम्ही असं इथे बोलू नका. काही काही मुलं जी हुशार आहेत, एकदम प्रॉपर लक्ष देऊन ऐकतात माझे रूल्स, तर त्यांचा हा डाऊट असेल की स्वतःचा देश तर ही लोकेशन झाली आणि तुम्ही सांगितलं होतं की लोकेशनला सप्तमी विभक्ती वापरतात, मग देवेप्रमाणे हा स्वदेशी व्हायला पाहिजे होता, स्वदेशम कसा झाला. तर म्हणूनच मी सांगते की जेव्हा तुम्ही गमगच्छ धातू वापरता त्यावेळेला कंपल्सरी तुम्हाला द्वितीयास करावी लागते, म्हणून तिथे देवम प्रमाणे स्वदेशम आपल्याला लिहायचं आहे, स्वदेशे नाही लिहायचं आहे. कळलं. आता ज्यांना हा डाऊट निर्माण झाला त्यांनी स्वतःला हुशार समजा कारण हा डाऊट येणं खूप महत्त्वाचं होतं, कारण जर तुम्ही स्वतः अभ्यास करताय तर तुम्हाला हा डाऊट येणारच, म्हणून तो क्लिअर केला. पुढे आहे संस्कृत भाषा एव भारतस्य प्रमुखा डॅश भाषा इति सह अमन्यत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा संस्कृत भाषेचं महत्त्व माहीत होतं, त्यामुळे तेच वाक्य इथे आहे की संस्कृत भाषा ही भारताची प्रमुख आणि सगळ्यात प्राचीन भाषा आहे असं सुद्धा ते मानत होते. अमन्यत का झालेला आहे इथे, कारण पास्ट टेन्स आहे. कोणीही चुकूनही असं म्हणायचं नाही आहे. मराठीमध्ये आपण कसं बोलतो, सत्य असत्य, मग लावलं की डायरेक्टली उलटा अर्थ होतो. योग्य अयोग्य, पण संस्कृतमध्ये तसं घ्यायचं नाही आहे तुम्हाला. नाही तर तुम्ही मन्य अमन्य विरुद्ध, तसं नाही. का लागलेला आहे, पास्ट टेन्स आहे म्हणून लागलेला आहे. अमन्य म्हणजेच मानणे, मानत होते असा अर्थ घ्यायचा आहे. तर इथे काय आहे शेवटचं उत्तर, प्राचीना. कारण भाषा हा शब्द स्त्रीलिंगी आहे म्हणून प्राचीनः न लागता प्राचीना लागणार. संस्कृत भाषा एव भारतस्य प्रमुखा प्राचीना भाषा इति सह अमन्य असे ते मानायचे. एकदा उत्तर पाहूया आपण. इथे येणार निर्माणम, इथे काय येणार सांगितलं मी तुम्हाला, बाल्ये. त्याच्यानंतर इथे पूर्णत, अलभत, स्वदेशम आणि प्राचीना. ओके, सो अशा प्रकारे आपले हे 5 निबंध आहेत ते इथे कंप्लीट झालेले आहेत. आय होप सगळ्यांची उत्तरं तुम्हाला मिळाली असेल. सगळ्यांचं व्याकरण ॲज पॉसिबल ॲज सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये खूप विभक्त्या आहेत आणि त्या तुम्हाला समजल्या पाहिजेत. आणि विभक्तीचा आपण सुद्धा 10 दिवसांचा क्लास घेतो, पण तो पेड क्लास असतो. जर तुम्ही त्याच्यामध्ये इंटरेस्टेड असाल करण्यासाठी तर तुम्ही मला मेल करू शकता आणि त्याच्यानंतर मग आपण टाईम वगैरे डिसाईड करून तो क्लास घेतो 10 दिवसांसाठी. ओके, सो जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर, आणि शेअरिंग इज केअरिंग. त्याच्यामुळे मित्रमैत्रिणींसोबत ग्रुपवर, व्हॉट्सअप चॅटवर तुम्ही नक्की ही व्हिडिओ शेअर करा. आणि थँक्यू सो मच. आठवणीने बेल आयकॉनला क्लिक करा अशा छान छान व्हिडिओसाठी. आणि
सगळ्यात महत्त्वाचं, थँक्यू सो मच फॉर लव्हिंग मी अँड सपोर्टिंग मी. भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद. काही कॉमेंट्स असतील, काही सजेशन असेल, तुम्ही नक्कीच ते कॉमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. धन्यवाद.